अनारसा म्हटलं की बऱ्याच जणींना याचं टेन्शन येतं, कारण अनारसा करायचा झाला तर 2-3 दिवस आधीच त्याची प्रोसेस सुरू होते. म्हणजे तांदूळ भिजत घालायचे, ते चांगले वाळवायचे, त्यानंतर त्याचं पीठ दळायचं आणि हे सगळं झाल्यानंतर जर आपण अनारसा करत असताना काही चुका झाल्या तर अनारसा हा बिघडतो, तेलामध्ये विरघळतो आणि बघा हवे तसे अनारसे होत नाहीत. तर हे सगळं होऊ नये यासाठी मी तुम्हाला झटपट होणारी अनारशाची रेसिपी सांगणार आहे. चवीला हे अनारसे नेहमीच्या पारंपरिक अनारशाप्रमाणेच लागतात आणि झटपट होतात. दिवाळीच्या फराळामध्ये, गडबडीमध्ये तुम्ही अगदी थोड्या वेळामध्ये हे अनारसे बनवू शकता. पद्धतीने 15 ते 20 मिनिटात हे अनारसे तयार करणार आहोत. त्यासाठी साहित्यामध्ये मी 1 वाटी तांदळाची पिठी घेतली आहे, पाऊण वाटी चिरलेला गूळ घेतलेला आहे, त्याचबरोबर 2 केळी घेतलेली आहे, हे आपण लागेल तशी वापरणार आहोत आणि 3 चमचे खसखस घेतलेले आहे. तर लगेचच आपण सुरुवात करूयात. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदळाची पिठी आणि चिरलेला गूळ घेऊयात. तर इथे गूळ चिरून घेतलेला आहे, मोठे तुकडे आहेत म्हणून मी पाऊण कप वापरलेला आहे किंवा पाऊण वाटी वापरलेला आहे. तुम्ही गूळ किसून देखील घेऊ शकता. आता ही तांदळाची पिठी आणि गूळ आपण मिक्सरमध्ये चांगली बारीक करून घेऊया. जर तुम्हाला वाटलं की हे पीठ जरा कमी गोड आहे तर तुम्ही थोडासा गूळ अजून यामध्ये टाकू शकता, पण अगदी परफेक्ट आहे हे बघा. तर आता यामध्ये मी केळ्याचे काप टाकणार आहे. तर हे जे केळं घेतलेलं आहे त्या आकाराने छोटा आहे, त्यामुळे मी इथे एक आणि त्याच्यावरती अजून 2-3 चकत्या केळ्याच्या वापरणार आहे. पण केळ जर आकाराने मोठं असेल तर अगदी अर्धच केळ वापरा. 4-4 चकत्याच टाकून बघायच्या आहेत आणि नंतर हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. जर एकदम सारी केळं तुम्ही टाकली तर हे जे मिश्रण आहे पिठाचं ते अगदी सैल पडून जाईल आणि अनारसे थापता येणार नाहीत. तर इथे बघा अगदी परफेक्ट असा गोळा तयार झालेला आहे या पिठाचा. त्यामुळे केळ अगदी खूप सारं टाकू नका, लागेल तसंच टाका. तर इथे बघा व्यवस्थित असा गोळा तयार झालेला आहे. आणि जरी तुम्हाला असं वाटलं की पिठाचं बाइंडिंग होत नाही आहे तर या पिठामध्ये तुम्ही हाताने कुस्करून थोडं थोडं केळ टाकू शकता आणि हा गोळा मळून घेऊ शकता. तर इथे बघा आता हे पीठ आपलं अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. तर यामधून आपण असा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि हाताला तेल लावून घ्यायचंय, म्हणजे हे जे पीठ आहे ते हाताला चिकटत नाही. आणि खसखशीमध्ये हा जो पिठाचा गोळा आहे तो या प्रकारे आपल्याला ठेवायचा आहे आणि बोटांच्या मदतीने या प्रकारे हे पसरवून घ्यायचं आहे. म्हणजेच अनारसा आपल्याला असा थापून घ्यायचा आहे. जितकी खसखस जास्त लागेल अनारशाला तितकाच तो अट्रॅक्टिव्ह आणि छान दिसतो. जर तुम्हाला अनारसा थोडा कडक हवा असेल तर पातळ असा तुम्ही तो पसरवू शकता, पण जर अनारसा तुम्हाला मऊ हवा असेल तर तुम्ही हा जो अनारसा आहे तो थोडासा जाडसर ठेवायचा आहे. तर इथे बघा हा मस्त असा पसरवून झालेला आहे अनारसा, मस्त दिसतोय. खसखस पण व्यवस्थित लागलेली आहे. तर अगदी तळायला हा अनारसा तयार आहे. तर इथे बघा एक कढई घेतलेली आहे मी आणि तेल अगदी हलकंसं तापवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा अनारसा सोडायचा आहे आणि वरच्या बाजूने आपल्याला असं तेल थोडं थोडं सोडत राहायचं आहे या अनारशावर, म्हणजे छान अशी वरची पण बाजू मस्त तळल्या जाते. पलटायचा नाही हा अनारसा. शक्यतो अनारसा तळण्यासाठी पसरट असा तवा वापरा. तेल जर खूप कडकडीत तुम्ही तापवून घेतलेलं असेल तर हा अनारसा तेलात सोडल्याबरोबर करपेल आणि त्याचबरोबर आतून कच्चा देखील राहील. तर इथे बघा
मस्त असा हा अनारसा जो आहे तो तळून झालेला आहे. अगदी मंद आचेवर मी हा तळून घेतला आहे. तर सगळे अनारसे असेच तळून घेणार आहे मी. तर बघा फक्त 15 ते 20 मिनिटं मला लागलेले आहेत हे अनारसे करण्यासाठी. तर नक्की या गौरी गणपतीसाठी तुम्ही हे अनारसे बनवून पहा. तुम्हाला आवडलेत का हे अनारसे मला नक्की कळवा. बघा किती सुंदर दिसतोय हा अनारसा. त्याचबरोबर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशाच छान छान रेसिपीज पाहायला मिळतील. तर बघा अनारसा एक मी तुम्हाला तोडून दाखवला आहे. मस्त असा झालेला आहे, खुसखुशीत छान. तर आजची रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.